काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इथे ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आहे लास्ट गुरुवार मार्गशीर्षला. तर बघूया की आज आपण आईचं कशी पूजा करणार, आईचं स्थापना कशी करणार आहोत. त्यासाठी मग चला बघूया हा ब्लॉग. जास्त वेळ नाही घेणार. जर तुम्ही कोणामध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथे ब्लॉग्स, आणि हा ब्लॉग बघूया की किती भारी आणि इन्क्रेडिबल होतं. तर चला, ऑलरेडी सामान वगैरे आणून ठेवलंय मी इथे. आणि मग आता आपण हे बनवूया. ह्या टायमाला आपण आंब्याची पानं लावणार आहे, जेणेकरून ती मोडणार नाही म्हणून. ओके, तर बघूया चला. प्रमाणे हे झालेलं आहे. खूप खूप म्हणजे मी पहिला ही टेप लावली तर नाही लागलं, मग हे आणलं मार्केटमधून समोरून, हे नाही लागलं, पण मला हेच आणावं लागलं ॲट लास्ट. मग परत वरती गेलो आणि आणावी लागली गोष्ट. इकडे बाजूला काय नाही बिल्डिंगच्या, म्हणून परत वरती जावं लागतं आणि मग करावं लागतं. पूर्ण ताईतच गेलं टाईमला. तर एवढ्यामध्ये माझं मांडून वगैरे झालं 5:30 झाले. आता करू, आता मांडायला घेऊ आईंसाठी. रांगोळी सुद्धा काढायची, रांगोळी बघूया.
मांडून वगैरे झालेलं आहे. आता आपण रांगोळी काढूया, कारण की 7 पर्यंत बत्ती लागलीच पाहिजे आज. आज म्हणजे रोजच. मोस्टली एवढे गुरुवार माझे 6:30 पर्यंत व्हायचे, पण आज नाही झालं. 7 पर्यंत लावायचे काही करून. हिसाब ऑलमोस्ट पूजा वगैरे झाली, पोती वाचायची. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, हा पूर्ण आजचा आहे. आईचा लुक आहे. आणि बाहेरचं पण दाखवतो. भाई इथे दिवाळीच वाटते पूर्ण भाई. इथे दिवे लावायचेत मला अजून. हे माझं आहे. त्यानंतर तिथे पण काकींचं पूर्ण घर. भाई फुल दिवाळी ना. आणि इथे पण आहे, समोर पण आहे, तिकडे फुल दिवाळी वाटते, फुल दिवाळी. आता इथे दिवे लावायचेत. कमळे वगैरे इथे बाहेर ठेवलं, गुलाब ठेवलाय. इथे 2 दिवे लावतो आणि पोती वाचायला घेतो लवकर. मी घेतलेलं म्हणजे मार्गशीर्ष चालू आहे म्हणून बोलवलं आहे देवींना, महालक्ष्मींना आमच्या घरात. तर मग आता आमच्या दीदी बोलले की छोट्या पोरांना पण बोलवू. तर मग आता छोट्या पोरांसाठी ऑन द स्पॉटमध्ये पर्क घेतलेत. हे 2-2 डिस्ट्रीब्यूट करू. वही घेतली आणि पेन्सिल घेतली आहे. हा ऑन द स्पॉट आहे. तर मग आता हे सगळं घ्यायला मी परत वरती आलो आणि सगळं ऑलमोस्ट सगळं झालंय घरी, पूर्ण झालंय. आता जाऊ घरी आणि बघूया. आता आमच्या घरी पूर्ण, आता छोटी पोरं पण येणार आहेत. याच प्रकारे बाई मावशी आलेली आहे ऑन. मम्मी पुऱ्या करते इकडे. बिचारी बिचारी नाही, कारण की ती उठली 5 वाजता जेवण बनवायला. आणि माझं म्हणणं काय होतं तिला बोलणं की तू लवकर जेवण बनवायला, की जेणेकरून तू आमच्याबरोबर बसशील. बट नाही, तिने अंघोळ केल्याने झोपली परत. मग आता काय करणार. मग आता ती इथे बसली हे करत, पुऱ्या करते. आमच्या घरच्या लक्ष्मींना पहिला नमस्कार करू. नमस्कार. पाय दे लक्ष्मी. आशीर्वाद तुझ्या पाठी कायमच जरूर, माझे पाय पडलेच पाहिजे. आमच्याकडे दुसरी लक्ष्मी पण आली आहे भाई. एक ग्लास पहिला गुलवाई पण आले. आता आमच्या तिकडे 3 लक्ष्मी. हो, पाय द्या. आशीर्वाद तुमचा. मामाला आशीर्वाद दे. मामा पाय पडतो. भाची नाही पडत. मामा पड, भाची नाही. आशीर्वाद दे मला. आशीर्वाद दे. आई आपली बिझी आहे किचन मध्ये. काय मेन्यू आहे आज? आज मार्गशीर्ष लास्ट गुरुवार आहे ना. उद्यापन. तर डाळ भात, बारीक मेथीची भाजी, छोलेची भाजी, पुरी, दुधीचा हलवा, कांद्याच्या पातची भजी, ओके, लोणचं, पापड. फक्त एकच नाही, फ्राय मिरच्या नाही. अरे यार, आज पण फ्राय मिरच्या नाही. तुला आण बोलेल दादरांना. ठीक आहे, काय हरकत नाही. बनवू घेऊ परत. हळद नाही टाकली. हळद नको. किती मिनिटं लागतील अजून? आता चला जावा, काम करा. ही बघा, ही आमच्या घरची दुसरी लक्ष्मी बघा. आम्ही बसलोय उपवास सोडायला.
चटापटम काय नसते कमाकडे चमचा दे ओके बस ते पायाला बेला लावला दिले त्या तुझ्या अंगावर ते टाकून देऊन दे तू जेवायला बस पहिला जेव नंतर ते काय जेवून घे तर आता मी हिला बोलेल ना की जेवण चांगलं झालेलं तर काय बोलेल माहिती पहिला नाही चांगलं नव्हतं बघा मम्मी जेवण चांगलं झालेलं एकदम ओके अशी नाही बोलली की नाही नाही चांगलं नव्हतं झालं बोलला ना बोलला ना ती बोलणार रे गेल्या टायमाला पण टाकायची विचारली या टायमाला पण टाकली खीर मध्ये ड्रायफ्रूट टाकायला विसरलेली आता आपण ड्रायफ्रूट नाही टाकलं दुधीच्या हलव्यामध्ये बाई झोप आली आता खरं झोप आली खरं ती बसले बघते आंबाबाई तिची टिकली बघ ना कुठपर्यंत लागलंय आणि आणि ही दुसरी तिची ए पाणी पी बघू आता महाळ आहे कसली तरी दोन घास आहे बसायला पाणी पण मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि काल रात्री पूर्ण जेवून वगैरे आम्ही पूर्ण दमून गेलो म्हणून मी काय काढलं नाही तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असं त्यासाठी लवकर जाऊन सबस्क्राईब करा चला मग